करावा लागणार आहे. दुसरा निर्णय घेता तुला तर ह्या गोष्टीचा सामना करावा लागणार आहे. हे सर्व देव आपल्याला सांगतो, पण तो आपल्याला जो आहे निर्णय घेण्यासाठी तो आपल्याला बंधन आणत नाही, कुठलेही बंधन आणत नाही. म्हणून आज जे आहेत, आज पुष्कळ लोक जे आहेत ते काय पण निर्णय घेऊ शकतात. ते आज निर्णय घेऊ शकतात देवावर विश्वास ठेवण्याचा, ते आज निर्णय घेऊ शकतात सैतानावर विश्वास ठेवण्याचा, सैतानाच्या अनुसार जीवन जगण्याचा. तर देव त्यामध्ये काय पडत नाही आहे. तर प्रियानो, स्वर्ग आणि नरक ही हकीकत आहे. आता पवित्र शास्त्रामध्ये कधी कधी जे आहे नरक या शब्दाचा उल्लेख झालेला आहे, आणि कधी कधी जो आहे अधोलोक जो आहे या शब्दाचा उल्लेख झालेला आहे, ज्याला आपण म्हणतो ग्रीकमध्ये किंवा हिब्रूजमध्ये हेदिस आणि शिओल. तर कधी नरकाचा उल्लेख होतो, तर कधी जो आहे हेदिस आणि शिओलचा उल्लेख होतो. तर प्रियानो, नरक आणि हेदिस हे का दोन वेगवेगळे ठिकाणं आहेत का हे एकच ठिकाणं आहेत? आता या ठिकाणामध्ये काय होतं, या दोन्ही ठिकाणामध्ये का यातना दिल्या जातात, याकडे आज आपण लक्ष केंद्रित करणं कारण खूप आवश्यक आहे की नरक म्हणजे काय आणि हेदिस म्हणजे काय. हेदिस आज अस्तित्वामध्ये आहे का, म्हणजे अधोलोक जे आहे ते अस्तित्वामध्ये आहे काय.